नेचर्स हीलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सीरीजमधील आजचा 18वा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे टरबूजाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। टरबूज जर आपण बघायला गेलं तर टरबूजामध्ये 100 ग्रॅम टरबूजामध्ये आपल्याला 16 कॅलरीज मिळत असतात। टरबूजामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी आहे आणि कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यामुळे टरबूजामुळे वजन कमी होण्यास मदत होत असते। टरबूजामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विविध फायबर असतील, आयर्न असेल, त्याच्यानंतर विटॅमिन ए असेल, विटॅमिन सी असेल, लायकोपेन, पोटॅशियम याचं प्रमाण आपल्याला सापडत असतं आणि टरबूजामध्ये 92% पाणी आपल्याला सापडत असतं। तर ह्याच टरबूजाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर पहिला औषधी गुणधर्म वेट लॉस, म्हणजे टरबूज आपलं वजन कमी करत असतं। याच्यामध्ये 100 ग्राम टरबूजामध्ये 16च कॅलरी असतात। त्याच्यामुळे आपण जर टरबूजाचं सेवन केलं तर आपल्याला भूक लवकर लागत नाही आणि आपलं वजन झटपट कमी होण्यास मदत होत असते। पाण्याचं प्रमाण 92% आहे टरबूजामध्ये। त्याच्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी, इलेक्ट्रोलाइट्सची पातळी मेंटेन ठेवण्याचं काम हे टरबूज करत असते। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जर बघायला गेलं आपण तर स्किन, म्हणजेच आपल्या त्वचेसाठी विटॅमिन ए, विटॅमिन सी, लायकोपेन याच्यामध्ये जास्त आहे। त्याच्यामुळे आपली त्वचा हेल्दी ठेवण्याचं, आपली त्वचेचा टोन व्यवस्थित करण्याचं काम टरबूज करत असतं आणि आपल्या शरीराची शुद्धी म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम देखील टरबूज करत असतं। टरबूजामध्ये लायकोपेन जास्त असल्यामुळे हे कोलेस्टेरॉल कंट्रोल करतं आणि कोलेस्टेरॉल कंट्रोल असल्यामुळे आपला बीपी देखील म्हणजेच ब्लड प्रेशर देखील कंट्रोल ठेवण्याचं काम टरबूज करत असतं आणि आपल्या हृदयाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे, आपलं हृदय हेल्दी ठेवण्याचं काम टरबूज करत असतं। त्याच्यानंतर आपल्या दाताच्या मजबूतीसाठी मायक्रोन्यूट्रिएंट्स ह्या टरबूजामध्ये सापडत असतात। आपल्या शरीरातील कॅन्सर सेलची वाढ होऊ देत नाही। त्याच्यामुळे टरबूजाचा उपयोग आपल्या कॅन्सर विरोधी म्हणजेच कॅन्सर न होऊ देण्याचं काम टरबूज करत असतं। त्याच्यानंतर विटॅमिन ए याच्यामध्ये जास्त आहे टरबूजामध्ये। त्याच्यामुळे आपल्या डोळ्याचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा टरबूज उपयोगी ठरत असतं। त्याच्यानंतर इन्फर्टिलिटी म्हणजेच पुरुषांमध्ये होणारं वंध्यत्व यावर सुद्धा टरबूज काम करत असतं। टरबूजामधले असलेले नायट्रिक ऑक्साईड आणि लायकोपेन पुरुषांमध्ये असलेलं वंध्यत्व कमी करत असतं। त्याच्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास असेल, गॅस्ट्रिक अल्सर्स म्हणजेच पोटामध्ये झालेले अल्सर्स असतील, त्याच्यानंतर संडास साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, याच्यामध्ये 92% पाणी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं पोट साफ होण्यास आणि आपले ॲसिडिटी आणि पोटाचे जे काही विकार आहेत आणि आपलं पचन व्यवस्थित होण्यास टरबूज मदत करत असते। तर आता बरेच जण विचारत असतात की मधुमेह म्हणजेच डायबिटीज असलेल्या रुग्णांनी टरबूजाचं सेवन करावं की नाही। तर टरबूजाचा ग्लायसेमिक इंडेक्स जर आपण बघायला गेलं तर 1 ते 55 हा नॉर्मल मानला जातो, 56 ते 69 हा मॉडरेट म्हणजेच मीडियम मानला जातो आणि 70 ते 100 हा हाय ग्लायसेमिक इंडेक्स मानला जातो। तर ग्लायसेमिक इंडेक्स जर आपण टरबूजाचा बघितलं तर 72 आहे, म्हणजेच टरबूजामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे। पण ही साखर, ग्लायसेमिक इंडेक्सचा अर्थ असा होतो की आपल्या शरीरामध्ये साखर गेल्यानंतर ती किती वेळामध्ये विरघळते, तर याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हटलं जातं। जरी याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असला तरी ग्लायसेमिक लोड कमी आहे। ग्लायसेमिक लोड जर बघायला गेलं तर 1 ते 10 नॉर्मल मानला जातो, 11 ते 19 मीडियम मानला जातो आणि 20 जो आहे तो हाय मानला जातो। पण टरबूजाचा ग्लायसेमिक लोड हा 2च आहे। त्याच्यामुळे तुम्ही टरबूज मधुमेह असलेल्या रुग्णांनी थोड्या प्रमाणात खाऊ शकतात, याचा अतिरेक तुम्ही करू नका। थोड्या प्रमाणात तुम्ही टरबूजाचं सेवन करू शकता। तर हे होते ह्या टरबूजाचे औषधी गुणधर्म। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभीज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।